नमस्कार सर. नमस्कार. आज मी 2 डिसेंबर 2025 हां सर. शेतकऱ्याला म्हणा की 3, 4 आणि 5 तारखेपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण आहे. 3 डिसेंबरपासून राज्यात ढगाळ वातावरण. 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर हां सर. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 6 तारखेपासून परत थंडी येणार आहे. 6 डिसेंबरपासून परत थंडीला सुरुवात. हो, पण त्याचे फक्त पावसाची शक्यता कुठे आहे? सांगली जिल्हा, इकडं सोलापूर जिल्हा, इकडं धाराशिव, कोल्हापूर, सातारा हां सर. ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी 2-4 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी हां सर. जास्त म्हणजे मोठा होत नाही इतका हां. गाव आहे ना. हां सर. खूप काय मोठा पाऊस नाही तरी मग काही चिंता करायची गरज नाही. हां सर. 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर हो. म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुम्ही जे सांगितलेले जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना पावसाची शक्यता आहे. पण सगळीकडे नाही, उगाच तुरळक कुठंतरी पडणार आहे. तुरळक प्रमाणात म्हणजे पाऊस विखुरलेल्या नसल्यासारखं एकदम. स्वरूपाचा. पाऊस आभाळ नसल्यासारखं. खूप येईल आणि थेंब पडतील. हां सर. आणि सर सांगायचं म्हटलं सर विदर्भ, मराठवाडा तर या विदर्भ, मराठ्यात आभाळ राहणार. म्हणजे ढगाळ वातावरण राहणार. हं. आणि खानदेशमध्ये देखील राहणार सर. सगळीकडेच मग ढगाळ वातावरण. पण ढगाळ वातावरण दिवसा राहील, हां सर. पण रात्रीमध्ये थंडी राहणार. हां सर, बरोबर. आणि सर 6 डिसेंबरपासून पुन्हा थंडीला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुन्हा काही पावसाचे संकेत राहू शकतात का सर या डिसेंबर महिन्यात? हॅलो? नाही, नंतर नाही पाऊस. नाही का? हेच मी म्हणलो ना, दरवर्षी 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये एक अवकाळी येते. हां सर. हा, ते आला. हां, म्हणजे काही आभाळ येते आणि त्याप्रमाणे देखील झालेलं आहे सर आणि तुम्ही त्या कॅलेंडरवर खुणा करून ठेवलेल्या आहे. तर हं. आपण आता 2025च्या शेवटच्या महिन्यात आलेलो आहे आणि हो. आतापर्यंत जेवढ्या तुम्ही खुणा केलेल्या तारखांवर, त्या तारखेप्रमाणे आभाळ आलेलंच आहे सर आणि ते अंदाज एकदम खरा ठरलेला आहे आणि तुम्ही सांगितलेलं आहे की कोणालाही विचारण्याची गरज नाही. हे कॅलेंडरवर मी खुणा मारलेल्या आहे. तुम्ही देखील मारून घ्या आणि त्याप्रमाणे झालेलं आहे सर. हां. हां सर. 2026 ला पाऊस सरासरी इतकाच पडेल म्हणजे हां सर. हां सर. 2000 म्हणजे लय मोठा नाही पडणार जास्त, असं खूप नुकसानीचा. हां सर. 2026 संदर्भात सांगायचं म्हटलं तर काय सांगाल सर आपल्या शेतकऱ्यांना? सरासरी इतका पाऊस पडेल म्हणजे जास्त नाही, असा दुप्पट नाही पडणार इतका. हां सर. म्हणजे यावर्षी सारखा दुप्पट नाही पडणार. म्हणजे 2025 मध्ये जसा पावसाने धुमाकूळ घातलाय त्याप्रमाणे पाऊस होणार नाही समजा. इतका नाही पडणार. हां सर. म्हणजे आता एकदा काय होईल, परतीचा पाऊस ते शेवटच्या महिन्यात सप्टेंबर मधात ते येते. हां सर, बरोबर. हां सर. म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे पावसाचा जास्त खंड असू शकतो का? म्हणजे काही काही हां, भागांना कमी प्रमाण. पण पुढच्या वर्षी पीक पद्धती चांगली येणार आहे. हां सर, बरोबर. नक्कीच कमी पाऊस असला तर पीक जितका चांगलं पाऊस दिसतं. कमी तितके पिकं चांगले. हां सर, बरोबर. आणि शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं सर जास्त पाऊस असल्याने. हो. जमिनी म्हणजे खरडून जातात अक्षरशः. हां सर. तर 2026 मध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. 2026 मध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते सर, की 2025 सारखाच पाऊस राहील का 2026 मध्ये? नाही, नाही, इतका नाही राहणार. म्हणजे शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे कसं आहे, तुम्हाला सांगतो एक उदाहरण सांगतो. आमचा परभणी जिल्ह्यात दरवर्षी 750 मिलीमीटर पाऊस पडतोय हां सर, बरोबर. दरवर्षी. हां या सर. 2025 ला झाला 1300 मिलीमीटर पाऊस. हां, बरोबर. म्हणजे दुप्पटच पडला. 2 पावसाळ्याचा पाऊस पडला. हां, बरोबर. इतक्या नाही पडणार. हां, म्हणजे पण तो तितकाच पडणार. म्हणजे डबल पाऊस झालेला आहे सर यावर्षी 2025 मध्ये. हां सर. हां सर. 2026 मध्ये उन्हाळ्यामध्ये की गारपिटीची शक्यता असू शकते का सर? दरवर्षी 22 फेब्रुवारी 10 मार्च गारपीट येत असते. हे लिहून ठेवायचं. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च. हं. हां सर. नक्कीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज तुम्ही सांगितलेला आहे. आणि सर आता हे जे ढगाळ वातावरण आहे आता 4, 5, 6 डिसेंबरला सॉरी 3, 4, 5 डिसेंबरला. तर यामध्ये सर ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू असो, हरभरा असो या पिकांना थोडासा फटका बसतोय सर. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी काय नियोजन करायला हवे? बुरशीनाशकाची फवारणी करायला पाहिजे. हां सर. हां सर. आणि हां सर. आभाळ आले की काय होतं, आळी पण येते. त्याच्यामुळे कीटकनाशक मारायचं. हो सर. नक्कीच तुम्ही प्रवासात दिसताय सर. हो. हो सर. अतिशय महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे सर. आपण कामात असून सुद्धा देखील अनेक कार्यक्रमाला आपल्याला जावं लागतं
आणि गाडी म्हणजे आपण गाडीत असताना सुद्धा आपण कॉल रिसीव्ह केला आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. आणि तसेच मी शेतकऱ्यांना विनंती करेल सर, की आपण Instagramवर देखील शेती पिकांचे नियोजन सांगता, तसेच हो, हो. हवामान अंदाज देता. तर Instagramवर आपलं अकाउंटचं जे नाव आहे ते पंजाब डक 4529 नावाने. तर हो, हे हो. अकाउंट तेच, नक्की तेच फॉलो आहे. करा. हो. हां, कारण की Instagramवर अनेक अकाउंट झालेले सर, फेक अकाउंट. तर जे हां, मेन हां. अकाउंट आहे ते पंजाब डक 4529 हे अकाउंट नक्की फॉलो करावे. आणि ठीक आहे. आणि तसेच YouTubeच्या माध्यमातून देखील आपण अंदाज देता सर शेतकऱ्यांना. तर पंजाब डक नावाचं चॅनल आहे YouTubeवर. काळ्या रंगाचं शर्ट घातलेले ती प्रोफाईल आहे सर तुमची ती YouTubeवर. त्या चॅनलला शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला हवं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचावा.